मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित सिद्धीला विषय कोणतया पुषे नेले राजांशी पाणी काही ते करावे संदेह निर्गुण ज्ञानाने सगुण होस केले कर्म झाले त्याची भोगाले उपदले मेले ऐशे किती एका जनार्दनी नाही आता याती एका जनार्दनी नाही आता याती सुखाची विश्रांती हरी संगे हरी मुखी गाता हर परिचिंता त्या नाही मागुता जन्म घेई पांडुरंगा करू प्रथम नमो दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अभ्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपालो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओळखिला हरी धन्य तो संसारी ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित हरी मुखी गाता हर परी चिंता त्या नाही मागुता जन्म घेई शिवे करता निवडलेला रंग शंती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाट्या ग्रंथातील असून त्या रंगातून शंती ब्रह्म एकनाथ महाराज ज्यांनी जन्माला आल्यानंतर हरीला ओळखलेला आहे अशा महाभागाची धन्यता या अभंगातून महाराज गातायत. शेळीचं प्रवृत्ती निमित्त तस निर्निमित्त आहे बरं का. पण फार दिवसापासून हा सेवेचा योग इच्छा राहिली होती. आपला हरिभक्त परायण गोपाळ गावडे मला वाटतंय आपण लग्नाच्या वेळी वास्तुशांतीच्या वेळी सेवा केली होती. नंतर मध्ये त्याच्या मनामध्ये संकल्प आला होता सेवा करण्याचा, आणखी तो राहिला. तो पुन्हा इच्छा झाली की ती सेवा व्हावी. म्हणजे आपल्याकडे भगवत चिंतन घडावं, ते सामुदायिक घडावं, त्याच्यातून काही समाजाला वैचारिक प्रबोधन घडावं आणि काही दान करण्याची संधी प्राप्त व्हावी. हा एक त्याच्या मागचा निर्मळ हेतू आहे बरं का. आणि त्या हेतूतून हा सेवेचा योग आहे. मग त्या संबंधाने काही चिंतन करता येतं का करता यावं काहीतरी चिंतन. म्हणून शंती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठातला अभंग निवडलेला आहे. निवडण्याचं कारण एकच आहे. कालच आपल्या गावामध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झाली. प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठापना झाली म्हणजे तो प्रगट झाला, अवताराला आला बरं का. देवाची प्रतिष्ठापना करणं
त्याची प्राणप्रतिष्ठा करणं म्हणजे देव प्रकट होणं, अवताराला येणं. एकंदर हा भारतवर्षातला एक योग आहे. आता तो प्रभू प्रकट झालेला आहे. आता प्रगट झाला पण त्याला ओळखता आलं पाहिजे ना, त्याला ओळखता आलं पाहिजे. आता ते ओळखणारे जगामध्ये कोण आहेत? या भूतलावरती देव आहेच. देवाचं वास्तव्य अखंड आहे. बर का? देव नाही असा काल नाही आहे. देव नाही असा काल नाही आहे. देवाचं अस्तित्व अबाधित आहे. बरं का? आमचं तुमचं अस्तित्व आहे नाही, पण देवाचं अस्तित्व त्रिकालाबाधित आहे. बरं का? हा, तिन्ही कालामध्ये देव आहे. अवताराला येण्याच्या पूर्वी आहे, अवताराला आला तरी आहे, आणि अवताराचा समारोप झाला तरी आहे. जगताच्या उत्पत्तीपूर्वी आहे, जगताच्या स्थितीकाली आहे, आणि जगताचा प्रलय झाल्यानंतरही आहे. आम्ही तुम्ही जन्माला येण्याच्या पूर्वी आहे, आपण जन्माला आलो तरी आहे, आणि आपण गेलो तरी आहे. मग देव आहे, पण तो देव किती लोकांनी ओळखला? तेव्हा आता देव ओळखला नाही की खरंच लोकांना हा ओळखता आला नाही. आता हे कोणाला विचारलं पाहिजे? संतांनाच विचारलं पाहिजे. बरं का? खरंच या भूतलावरती किती लोकांनी देव ओळखला असं वर्णन केलेलं नाही. की देवाला पाहणं म्हणजे ओळखणं नव्हे. बरं का? पण देवाला ओळखलं पाहिजे. कशा करता ओळखलं पाहिजे? तर महाराज म्हणतात की देवाला ओळखण्यामध्ये मानवी जीवनाची सफलता आहे. मानवी जीवनाची सफलता आहे. जर मानवी जीवनामध्ये जन्माला येऊन जर देवाला ओळखलं नाही तर जीवन अपूर्ण आहे. बरं का? अपूर्ण आहे. जसं महाराजांनी तुकोबांनी वर्णन केलंय, धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा आलो. स्वानुभवातून संत जगाच्या समोर बोलतात. महाराज म्हणतात आमचं जीवन धन्य आहे. महाराजांना विचारलं धन्य होण्याकरता काय केलं? कुठली निवडणूक लढवली का? काय धन्यता प्राप्त होण्याकरता तुम्ही जीवनामध्ये काय केलं? काय केलं? काय पुरुषार्थ केला कोणता का? हो, पुरुषार्थ केला. कोणता पुरुषार्थ? कशाला तरी पुरुषार्थ म्हणत नाहीत. बरं का? पुरुषार्थ कशाला तरी म्हणत नाहीत. लक्षात ठेवा.
मोक्ष प्राप्त करणं याला पुरुषार्थ म्हणतात. मोक्ष प्राप्त करणं याला पुरुषार्थ म्हणतात. आणि हा पुरुषार्थ संतांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला. धन्य तुकोबा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. हे सकल संतांच्या जीवनाकडे पाहावर एक नमुना दाखल तुकोबा यांचा विचार आपण घेतला. हे सकल संत जीवनाकडे लावा. सकल संतांनी हे जीवनामध्ये प्राप्त केलेलं आहे आणि ज्या संतांनी प्राप्त केलेलं आहे त्या संतांनाच विचारणा केलेली बरी. जे ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला जायचं असेल तर त्यांना विचारावं लागेल. जे त्या मार्गाने गेलेच नाही तर त्याला विचारणार कसं. किंवा ज्या मार्गाला जायचं आहे त्या मार्गाचीच विचारणा करावी. ज्या मार्गाला जायचं नाही तिथली विचारणा पण करू नये. बरं हा मग संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचा विचार करा. संतांनी जी जीवनामध्ये प्राप्त केलं ते संतांना विचारा. आणि ते विचारत असताना त्यांना विचारलं खरं आपलं स्वतःच जीवन धन्य आहे पण असं जगामध्ये आणि कोणाचं जीवन धन्य आहे का असेल तर आम्हाला सांगा. कशा करता आम्हाला जीवन धन्य करून घ्यायचं आहे. जीवन धन्य करून घ्यायचंय स्वतःच. मग ती धन्यता आम्हाला प्राप्त करता येते का आणि प्राप्त करता येत असेल तर याच्या आधी कोणी केलेलं असेल तर आम्हाला सांगा. महाराज म्हणतात कोणी केली मी नामोल्लेख करू शकत नाही. कोणी केली नामोल्लेख करू शकत नाही पण फल बळ कल्पना
कल्पना न्यायाने मी आपल्याला सांगतो, बरोबर, कल्पना न्यायाने सांगतो, ज्यांनी हरीला ओळखलं त्याच्या जीवनाची मात्र धन्यता झाली बरं का. ज्यांनी हरीला ओळखलं त्याच्या जीवनाला धन्यता प्राप्त झाली. मग तो कोणीही असो, अ पासून ह पर्यंत, अ पासून अपर्यंत कोणी असो, मासा जगामध्ये जो जन्माला येऊन ज्याने हरीला ओळखलं, महाराज म्हणतात तोच या जगतामध्ये संसारामध्ये धन्य आहे. हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. ज्याने हरीला ओळखलं तो या संसारामध्ये, या जगतामध्ये धन्य आहे. याच्यातून समाजाला संत महात्मे सांगतात प्राप्त झालेलं जीवन जर धन्य व्हावं असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने काय केलं पाहिजे, हरीला ओळखलं पाहिजे. कुणी म्हणेन कुठल्या, कोणाचं तर नाव हरी असू शकतं ना. हरी नाम परमात्मा बर देवा. प्रत्येकाला ओळखता येतं, प्रत्येकाला ओळखता येतं का? नाथ महाराजांनी वर्णन केले, ओळखण्याची योग्यता या देहामध्ये त्या हरीने आम्हा तुम्हाला दिलेली आहे. ओळखण्याची योग्यता त्या देहामध्ये त्या हरीने आम्हा तुम्हाला नुसतं जन्माला घातलेलं नाही, लक्षात ठेवा. त्यांनी जन्माला घालताना असं घातलं की जेणेकरून यांनी मला ओळखलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. बरोबर, हा स्वभाव आहे माणसाचा. आपण ओळखीची माणसं बोलतो का, ओळख नसलेली माणसं बोलतो? म्हणजे आपल्याला ओळखणारीच माणसं बोलतो. देवाने सुद्धा ही सृष्टी निर्माण करत असताना मला ह्या जगामध्ये ओळखणारा कोण आहे का, ओळखणारा कोण आहे का? एकच प्राणी आहे, मानव. एकच प्राणी. मानव प्राण्याला त्या देवाला ओळखण्याची योग्यता देवाने जन्मताच दिलेली आहे, जन्मताच दिलेली आहे. म्हणून तर महाराजांनी वर्णन केले, याच देही घडे देवाचे भजन आणि कहे नाही होते. ओळखण्याची योग्यता दिलेली आहे, पण सर्वच मात्र ओळखू शकत नाही का? अशुद्ध बुद्धी न जाणे शुद्ध बुद्धी जाणे. सगळ्याला देवाने बुद्धी दिलेली आहे,
मग सगळ्याला त्या बुद्धीच्या आधारे जाणता येतं का? महाराज म्हणतात जाणता येतं. ज्याची बुद्धी शुद्ध आहे त्यालाच, ज्याची अशुद्ध आहे त्याला जाणता येत नाही. मग काय करायचं? परमार्थ करायचा. परमार्थ करायचं म्हणजे काय करावं? अशुद्ध बुद्धीला शुद्ध करायचं आहे. अशुद्ध बुद्धीला शुद्ध करायचं आहे. मग अशुद्ध बुद्धीला शुद्ध करण्याकरता काय करायचं? वर्णन केले. आपोलाले चित्त शुद्ध करा. प्रत्येकाने आपलं आपलं चित्त शुद्ध करा. प्रत्येकाने आपलं आपलं अंगण शुद्ध करा, स्वच्छ करा. ते शुद्ध करायचं आहे. का? शुद्ध बुद्धीशिवाय त्याला जाणता येत नाही. मग ती शुद्ध बुद्धी कशाने होते? त्या हरीच्या नामानेच होते. म्हणजे त्याने सगळी व्यवस्था केलेली आहे. नुसतं पाठवलेलं नाही कामा तुम्हाला. काय नुसतं पाठवलेलं नाही, बुद्धी दिलेली आहे. ती अशुद्ध आहे. का शुद्ध आहे? अनेक जन्माचे संस्कार आहेत. अनेक जन्माचे संस्कार आहेत. एवढे जन्म झाले, एवढे जन्म झाले, कुठल्याच जन्मामध्ये त्याला ओळखता येत नाही. काय येतं? कितीही किमतीचं पुत्र आणा, त्याला देवाच्या समोर न्या, ते काय करतो? किती किमतीचा पशु आणा, फक्त या मनुष्य देहामध्ये ती ओळखण्याची योग्यता आहे. इतर देहामध्ये ती योग्यता नाही आहे. अनेक जन्माचे संस्कार आहेत. अनेक जन्मामध्ये संस्काराचा परिणाम ती बुद्धी अशुद्ध आहे. ती शुद्ध करायची आहे. आणि शुद्ध करण्याकरता परमार्थाची साधन आहे बरं का. मानवी जीवनाचं प्राप्तव्य सांगितलेलं आहे. अंतःकरणाची शुद्धता झाली की तो परमार्थाचा अधिकारी. परमार्थाचा अधिकारी कोण? ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं तो. त्या अंतःकरणातलाच भाग आहे बुद्धी. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. एकाही कोणत्याही चारी पैकीला धरून बोललं तर शुद्धता सिद्ध होते बर. चार भाग सांगितले ना. ते अंतःकरण शुद्ध म्हणणं काय आणि बुद्धी शुद्ध म्हणणं काय एकच आहे. मग ती बुद्धी शुद्ध परमार्थाच्या साधनेने करायची आहे. आणि परमार्थाच्या साधनेने करायचे आहे. किंबहुना असंही सांगितलंय परमार्थाच्या साधनेनं ती बुद्धी शुद्ध करायची आहे. पण ती शुद्ध करण्याकरता सुद्धा शुद्ध बुद्धीने परमार्थ केला पाहिजे. मी म्हणत नाही भावे गावे तुझं भावा आहे देव माशी ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे. माशी जगामध्ये किती आहे? किती आहे? बोटावर मोजण्यासारखी मंडळी आहेत बरं का. त्याचं कारण आहे बुद्धी शुद्ध करण्याच्या कोणी प्रयत्न करत नाही. कोणीच करत नाही बरं का. अगदी वाल्यांच्या पासून शुद्ध बुद्धीच्या प्रयत्नात कोणीच नाही आहे. कोणीच नाही, लक्षात ठेवा. पण काही महाभाग या भूतलावरती आहेत. त्यांनी जीवनामध्ये हा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्याची बुद्धीला अंतःकरण शुद्ध झालं तोच त्या हरीला ओळखू शकतो. आणि ज्याने हरीला ओळखलं महाराज म्हणतात त्याच जीवन धन्य आहे. तुकोबाने थोडस हेच वर्णन केले, थोडस वेगळ्या रूपात केले बरं का. सातविला हरी Bye.
हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली रजार म्हणणं काय आणि ओळखीला हरी धन्य तो संसारी म्हणणं एकच आहे बरं का. ज्याने हरीला ओळखलं त्याचं जीवन धन्य झालं त्याची सरली रजार. सातवीला कुठं सातवीला मग त्या हरीला ओळखण्यामध्ये जीवनाची धन्यता आहे. पण कोणी प्रश्न करेल ओळखणं म्हणजे नेमकं काय, ओळखणं म्हणजे नेमकं काय. जे त्याचं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होणं म्हणजे ओळखणं. जे ज्याचं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होणं म्हणजे ओळखणं. आपण देवाचं स्वरूप जाणले का नाही, जाणलेलं नाहीये. आमची धारणा काय, देव देवळात आहे, देव क्षेत्रात आहे. याच्या पलीकडे आमची भावना नाही बरं का, याच्या पलीकडे आमची भावना नाहीये. पण जे ज्याचं स्वरूप ते ओळखता आलं पाहिजे, ते सदासजी ओळखत नाही. माणसाला ओळखणं म्हणजे काय हो, माणसाचा खरा स्वभाव, खरा स्वभाव. कीर्तन करणं हा कीर्तनकाराचा स्वभाव नाही, लक्षात ठेवा. 100% सांगतो बरं का मी, हे संतांचा स्वभाव आहे. सततं कीर्तयन्तो आम्ही 4 लोकात उभारलोय म्हणून कीर्तन झाल्यानंतर आम्ही काय करतोय त्याचं शूटिंग करा म्हणजे कळेल. हा स्वभाव नाही आपला, लक्षात ठेवा. हे गमतीनं सांगितलं जात. एक ग्रस्त एका ग्रस्ताला म्हणले का हो तुम्हाला आमंत्रण येतं आणि आमंत्रण तुम्हाला देतं ते पंक्तीला पंचपक्वान्नाचा बेत असतो. नुसता पंचपक्वान्नाचा बेत नाही आहे, त्या पंचपक्वान्नाच्या बेताबरोबर तुम्हाला दक्षिणाही मिळते. आमच्या वाट्याला हे काही नाही म्हणले, म्हणजे तुला सुद्धा ही व्यवस्था करून देतो, माझ्याबरोबर चल म्हणले. मग काय करावं लागेल, काय नाही, माझ्यासारखं सोहळं नेसायचं, माझ्यासारखं गळ्यात जानवं घालायचं आणि पंक्तीला बसायचं. तुला माझ्यासारखं पक्वान्न खायला पाहिजे ना, हो हरकत नाही. कारण अशी पद्धत आहे की जेवायला बसताना सोहळं नेसून बसावं बरं का. जेवताना सोहळं असावं, पूजा करताना सोहळं असावं आणि कीर्तन करताना धोतर असावं. ऐकताना विजार घातली तरी चालते. सोहळं लागतं बरं. मग ते सोहळ्यामध्ये ब्राह्मणाची पंगत असते, त्या पंक्तीला नेम आहे. ब्राह्मणाला नुसतं फुकट गाव घालत नाही, दक्षिणा ठेवावं लागते. आणि फुकट गाव घालायचं नसतं, फक्त हा ब्राह्मणालाच अधिकार आहे, आपल्याला नाही. आपल्याला
नाही, तुम्ही 16 निसार रोजांनी जेवायला कोणाच्या घरी दक्षिणा द्या म्हणाल, नाही जमायचं. शास्त्रात त्याच्या मग फक्त ब्राह्मणानेच दक्षिणा घ्यावी, आम्ही तुम्ही दक्षिणा घेतली तर दोष लागतोय. आता ती पंगत बसलेली आहे, त्याला सांगितले बघ पंक्तीला बसल्यानंतर उजव्या बाजूनं पाणी सोडायचं. आता हा जेवायला बसला होता, हा ब्राह्मण होता. हो, हा ब्राह्मण नव्हता, हा होता धनगर. हा होता धनगर. तेव्हा घाई करायचं नाही जेवताना. त्याला सांगितलं होतं काही मंत्र म्हटले जातात. मंत्र म्हटल्यानंतर यजमान संकल्प सोडतो, संकल्प सोडल्यानंतर पाणी सोडलं जातं आणि त्यानंतर आपण पाणी सोडायचे. सोडवत असताना उजव्या बाजूनं डावीकडे पाणी सोडायचं. पाणी सोडल्यानंतर 5 शिता, भाताची शीत तिथं बाहेर काढून ठेवायची बरं का. आणि पहिली 5 शीत तोंडात घालायची, पुन्हा बळीवर पाणी प्यायचं आणि मग जेवायला आरंभ करायचा, असा विधी आहे. आता पंचपक्वानाचा बेत होता, यानं कधी खाली नव्हता. हा विचार करत होता कधी संकल्प यजमान सोडेल. वाढ पूर्ण तयार झालेली होती आणि वाढ तयार झालेली होती, पूर्ण वाढ तयार झाली. शेवटी तूप वाढलं जातं बरं का, पंक्तीचा नियम आहे. म्हणून कुठेही जेवायला बसून एका विधिवत जेवण होत नाही म्हणून जीव नये, असा विधी आहे. हॉटेलमध्ये का जेवण? तुम्हाला हॉटेलमध्ये कोण तूप वाढणार आहे? नाही वाढणार. हो, रोज जेवताना भातावरती पहिल्यांदा तूप वाढलंच पाहिजे, नियम आहे, लक्षात ठेवा. हा विधी बाहेर घडत नाही. लग्नाला गेल्यानंतर कोणी वाढणार आहे? वस्तुशांतीला गेल्यानंतर कोणी वाढणार आहे? हे विधी होत नाही म्हणून बरेच लोक जेवायला जात नाही. परान्न म्हणून नव्हे बरं का. काही लोकांचं आमचं ह्यांना चालत नाही म्हणून, असा नाही त्याचा अर्थ. जेवताना विधिवत जेवलं पाहिजे. उदर भरणं नो हे जाणीते यज्ञ कर्म, यज्ञ कर्म आहे. आणि त्याप्रमाणे सर्व हा विधी झाला. आणि विधी झाल्यानंतर आणि पाणी सोडत असताना उजव्या बाजूनं सोडायच्या वेळी डाव्या बाजूनं सोडलं. शेजारी ब्राह्मण, इकडं ब्राह्मण, इकडं ब्राह्मण. तो म्हणला काय धनगर आहेस का? ओ पाटील, ओळखलं म्हटलं मला. म्हणजे ब्राह्मण नसून हा खरा धनगर आहे, म्हणजे त्याचं खरं स्वरूप हे सांगायचं. तो ब्राह्मण नव्हता, होता कोण? म्हणजे त्याचं खरं स्वरूप. कसं देवाचं खरं स्वरूप काय? देव व्यापक आहे. देव व्यापक आहे. व्यापकतेचं ज्ञान होणं म्हणजे देवाला ओळखणं. व्यापकतेचं ज्ञान होणं म्हणजे देवाला ओळखणं. हे त्याचं वर्णन केलेलं आहे. ओळखणं म्हणजे फक्त रूपाला पाहणं म्हणजे ओळखणं नव्हे. त्याचं मूळ स्वरूप परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. आणि व्यापकतेचं ज्ञान ज्याच्या जीवनामध्ये झालं, महाराज म्हणतात त्यानेच त्या देवाला ओळखलं. ओळखीला हरी धन्य तो संसारी. आता व्यापकतेचे ज्ञान सदाच जे सर्वांना होतं का? होत नाही बरं का. उगाच महाराजांनी शब्द वापरला नाही, धन्य तो संसारी. कारण त्या व्यापकतेचं ज्ञान होण्याकरता आपण सांगितलं अधिकार लागतो. अधिकार असेल तर त्या व्यापकतेचं आपल्याला ज्ञान होतं. अधिकार नसेल तर व्यापकतेचं आपल्याला ज्ञान होत नाही. म्हणून ज्याने जन्माला येऊन त्या हरीला ओळखलं, ज्या हरीची आम्ही आज भक्ती करतो, तो हरी कसा आहे? आनंद अद्वय
साजिरे विटेवरी, जे विटेवरती समचरणामध्ये जे उभा आहे ना ते कसं आहे, आनंद अद्वय नित्य निरामय नाम, ते सच्चिदानंद स्वरूप आहे. कुठलं, विटेवर जे उभा आहे ते आम्ही त्याला जाणलं. त्याचं स्वरूप हे नेमकं आहे. हे जाणणं म्हणजेच ओळखणं, आणि हे ओळखल्यानंतर ते आणि मी वेगळं नाही. मग तुकोबा सांगतात, आम्ही त्याला ओळखलं, एवढं नुसतं ओळखलं नाही. महाराज त्याच्या पुढे सांगतात, काहीच मी नोहे गावीचा एक ठाईचा ठाई. तेच आपलं स्वरूप आहे बरं. आणि हे स्वरूप ज्यांना प्राप्त झालं यालाच म्हणतात, असं ज्याने ओळखलं या स्वरूपालाच जाणणं म्हणजे मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, त्यालाच मोक्ष म्हणतात. हो, ज्याने ओळखलं त्याच्या घरामध्येच बरं का मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. हरीला ओळखणं, ओळखल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. की मला ओळखणं म्हणजेच मोक्षच आहे. त्याच्याकरता त्याला स्वतंत्र प्रयत्न करावा लागत नाही बरं का. म्हणून तर महाराजांनी वर्णन केलंय. आम्हाला तुम्हाला दानी करून दिलेलं आहे. आपण पंढरपूरची वारी करतो, पंढरपूरची वारी करतो. पंढरपूरची वारी करतो म्हणजे आपण कोण आहोत? मोक्षाचे अधिकारी. पंढरीचे वारत
करी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. त्याच्या घरामध्ये त्याला नाम मोक्ष सहज प्राप्त होतो, त्याला दुसरं काही करावं लागत नाही. मोक्ष मोक्ष म्हणजे आमची तुमची त्याच्या मागची संकल्पना काय? मोक्ष या शब्दाचा अर्थ आहे मोकळं होणं. मोक्ष म्हणजे मोकळं होणं. मोकळं होणं म्हणजे आम्ही तुम्ही परिच्छिन्न बुद्धीने व्यवहार करतो. हे माझं आहे, ते माझं आहे, बर का. ज्या दिवशी व्यापकतेचं आपल्याला ज्ञान होतं त्या दिवशी मी आणि माझं शिल्लक राहत नाही, बर का. व्यापकतेचं ज्ञान होतं त्या दिवशी मी आणि माझं शिल्लक राहत नाही. मी आणि माझं शिल्लक राहत नाही म्हणजे तो त्याच्यातून मोकळा झाला. तो त्याच्यातून मोकळा झाला. मोकळा होणं म्हणजेच मोक्ष. लोक म्हणतात एकदा मुलाचं मी लग्न केलं ना मोकळाच झालो. त्याच्या पुढे जाऊन एकदा नातवाचं तोंड बघितलं ना मोकळं. ह्याला मोकळं म्हणत नाहीत बरं का. मोकळा नाही, तो बांधला जातो. लक्षात ठेवा, तो बांधला जातो. मोकळा माणसं आयुष्यामध्ये मनुष्य कधीच मोकळा होत नाही. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही त्या देवाला जाणाल, ज्या दिवशी त्याचं ज्ञान प्राप्त होईल, त्या दिवशीच ही अवस्था प्राप्त होते. म्हणून महाराज इथं वर्णन करतात मोक्ष त्याचे घरी. महाराज म्हणतात नुसतं मोक्ष नाही, सिद्धी सहित. ज्याला मोक्ष प्राप्त झालेला त्याला सिद्धीची अपेक्षा नाही आहे. सिद्धीची अपेक्षा नाही आहे. त्याला अपेक्षा नसताना त्याच्या मागे आलेल्या आहेत. सिद्धीच्या अपेक्षाने हे त्यांनी केलेली परमार्थाची साधना आहे. लक्षात ठेवा. पण महाराज म्हणतात ज्यांनी ओळखलं, ज्याला मोक्ष प्राप्त झाला त्याच्या घरामध्ये मात्र सर्व सिद्धी राहतात बरं का. सिद्धी प्राप्त करण्याकरता स्वतंत्र साधना करावी लागते. याला करावी लागत नाही. सोपं आहे, सोपं आहे. सिद्धी प्राप्त करण्याकरता योग साधना करावी लागते. काय करावी लागते? योग साधना करावी लागते. योग साधना केल्याशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. पण महाराज म्हणतात अशा हरिभक्ताच्या घरामध्ये, वैष्णवाच्या घरामध्ये महाराज म्हणतात आपण होऊन सिद्धी त्याच्या घरामध्ये येतात बरं का. अष्टमहाशिरी नवजती दुरी दवडिता. ज्याच्या घरामध्ये मोक्ष वास करतो त्या सिद्धीला वाटत आपणही तिथं वास करावा. तो सिद्धीच्या माग लागत नाही, सिद्धी याच्या माग लागतात.
महाराज म्हणतात त्याला जरी हाकलण्याचा प्रयत्न केला तरी त्या जात नाही. आम्हाला हाकललं तरी आम्ही तिचा पाठ सोडत नाही. आज समाजामध्ये काय, आपण एखाद्याच्या मागे लागतो, आपण मागे लागायचं नाही, आपल्या मागे लोक लागले पाहिजेत. आपल्या मागे लोक लागले पाहिजेत. मग आपल्या मागे लोक लागण्याकरता काय केलं पाहिजे? शुद्ध परमार्थ केला पाहिजे. शुद्ध परमार्थ केला पाहिजे. म्हणून सिद्धीच्या माग हरिभक्त वैष्णव लागत नाही. पण इथं महाराज वर्णन करतात, ज्यांनी खरेच त्या हरीला ओळखलेला आहे, मोक्ष त्याच्या घरामध्ये वास करतो. आता त्याच्या पुढे महाराजांनी वर्णन केले, आता मोक्ष ज्यांच्या घरामध्ये कामारी म्हणून काम करतो, सिद्धीला कशाला विचारतील ते? मोक्षामा घरी कामारी दाशी मोक्ष त्यांच्या घरामध्ये काम करतोय. सिद्धीला का इथं एक जाणीव करून द्यायची आहे, मोक्ष जिथं प्राप्त झाला तिथं सिद्धीला किंमत काहीच नाही. बरं का, किंमत काहीच नाही. आणि जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत सिद्धीला किंमत. बरं का, उलट सांगतो मी. आज ज्या लोकांच्याकडे सिद्धी आहे त्या सिद्धीला किंमत कुठपर्यंत? मोक्ष जोपर्यंत त्यांना प्राप्त होत नाही तोपर्यंत. मोक्ष प्राप्त झाल्यानंतर त्या सिद्धीला किंमत नाही. बरं का, पण महाराज म्हणतात खरंच त्याच्या जीवनामध्ये एवढा अधिकार प्राप्त झालेला आहे, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. किती प्रकारची सिद्धी आहे? नक्की अष्टमहासिद्धी. हो, ते प्रमाण झालं. हो, प्रमाण खरं असेल. मुख्य 8 आहे म्हणून तो उल्लेख केलाय. हो, गौण सिद्ध्या बरीच आहेत. बरं, जर 20-25 आकडा त्याचा तो पूर्ण आपल्याला जर पाहायचा असेल तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या सिद्धीचं वर्णन करण्याकरता एक अध्याय स्वतंत्र लिहिलाय. भागवतातला 15वा अध्याय. बरं का, आणि 15व्या अध्यायामध्ये सर्व सिद्धीचं वर्णन केले नाथ महाराजांनी. सिद्धी किती प्रकार आहेत आणि त्या सिद्धीचं स्वरूप काय आहे. एकाने प्रश्न केला, ज्याला मोक्ष प्राप्त झाला त्याला सिद्धीची गरज नाही, मग नाथ महाराजांनी सिद्धीचं वर्णन का केलं? त्यांना देवाचं वर्णन करायचं होतं, मोक्षाचं वर्णन करायचं होतं, तर सिद्धीचं वर्णन करण्याकरता नाथ महाराजांनी का सिद्धीचा विचार मांडला अशी शंका आहे. सिद्धीची गरज नाही ना, मग सिद्धीची गरज नाही तर नाथ महाराजांनी सिद्धीचं वर्णन का केलं? त्या मार्गाला आपल्याला जायचंच नाही, तर आपल्या जीवनामध्ये त्याची गरजच नाही, मग का वर्णन केलं? प्रश्न आहे, शंकावर का? वेळ राहिला तर शिल्लक सांगेल. त्या सिद्धीचं वर्णन केलंय. प्रत्येक सिद्धीचं महात्म्य मुख्य 8 आहेत, त्याच्यामध्ये गौण आणखी 10-15 सिद्धी सांगितले. त्या सिद्धीचं काय महात्म्य आहे? ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला निघाले, तीर्थयात्रेला निघाल्यानंतर नामदेव महाराजांना ताण लागली. पाणी आजूबाजूला कुठेच मिळेना. पाणी शोधत होते नामदेव महाराज, पाणी शोधत होते. ज्ञानेश्वर महाराजांनी कशाला प्रयत्न करता, मी तुम्हाला देतो ना माझ्या जो सिद्धी आहे.
माझ्याजवळ सिद्धी आहे. आणि त्या सिद्धीतून ज्ञानेश्वर महाराजांनी पाणी ते निर्माण केलं. नामदेव महाराज म्हटले मी सिद्धीतलं पाणी पित नाही, मी पाणी पित नाही. मग मला देवाने आणून दिलं तर मी पिन. आणि तिथं देवांना पाणी द्यावं लागलं नामदेव महाराजांच्या करता. हे ज्ञानेश्वर महाराजांना माहिती नव्हतं. दोघेही तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रेच्या निमित्ताने जगाला जाणीव करून दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. आमच्याजवळ सिद्धी आहे, पण त्या सिद्धीचा आम्हाला उपयोग नाही, आम्ही त्याची जीवनामध्ये उपयोग करत नाही. हे दाखवून दिलं. ते दाखवायचं होतं. नामदेव महाराजांना सुद्धा माहिती होतं की याच्याजवळ सिद्धी आहे. आणि ज्ञानेश्वरांना माहिती होतं हे पाणी पिणार नाही, पण जगाला कळावं का जग सिद्धीच्या माग लागलं तर परमार्थ घडणार नाही. परमार्थ घडणार नाही. म्हणून नाथ मारताना सिद्धीचं स्वरूप सांगायचं कारण काय हेच आहे. सिद्धीचं स्वरूप माणसाला कळावं आणि मोक्षाचं स्वरूप कळावं. मोक्षाचं आणि सिद्धीचं स्वरूप कळाल्यानंतर मोक्षीचं काय सामर्थ्य आहे आणि सिद्धीचं काय सामर्थ्य आहे यातली तुम्हाला न्यूनता लक्षात आल्यानंतर तुम्ही ते जाणल्यानंतर सिद्धीच्या माग लागणार नाही म्हणून वर्णन करावं लागलं. जसं व्यवहारामध्ये ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगावं लागतं तसं अज्ञानाचं पण सांगावं लागतं. अज्ञानाचं पण लक्षण सांगावं लागतं. आता ज्ञानाचं लक्षण सांगितल्यानंतर अज्ञानी कोणाशी होत नाही, पुन्हा स्वतंत्र सांगावं लागतं. तसं त्या सिद्धीचं सामर्थ्य आपल्याला कळावं. आणि सिद्धी म्हणजे जीवनातलं सर्वस्व नाही हे ज्याला कळेल तो सिद्धीच्या माग लागणार नाही हे कळावं म्हणून ते वर्णन केलंय. बरं का, सिद्धी प्राप्त कराव्यात म्हणून ते वर्णन केलेलं नाहीये. आणि अशा सर्व सिद्धी मोक्षासहित त्याच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात वास करतात. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. महाराज म्हणतात अशी सिद्धी जरी हरिभक्ताच्या जीवनामध्ये जरी प्राप्त झाली तर तो हरिभक्त त्या सिद्धीला विचारत नाही. सिद्धीला पिशे म्हणजे ती वेळ लावते. काय करते? वेळ लावते. आणि ज्याला सिद्धी प्राप्त झाले ती माणसं जगाला वेळ लावतात. जगाला वेळ लावतात. आणि ज्याला हे सिद्धीचं पिस लागलं ती माणसं देवळाकडे येत नाही. देवाला ओळखायचं बाजूलाच राहिलं. ह्या सिद्धी परमार्थाला प्रतिबंध करतात. त्या देवापर्यंत जाऊ देत नाहीत. बरं जाऊ देत नाही. लक्षात ठेवा. गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात सिद्धी प्राप्त झाली की माणसं प्रसिद्धीच्या मागे लागतात.
प्राप्त झाली की माणसं प्रसिद्धीच्या मागे लागतात. हा, सिद्धी प्राप्त करता येते, प्रत्येकाला प्राप्त करता येते. हा, सिद्धी प्राप्त झाल्यानंतर तुमच्या माग समाज लागेल, तुम्हाला झोपू देणार नाही, तुम्हाला खाऊ देणार नाही बर का, किंबहुना तुम्हाला मरू सुद्धा देणार नाही. कारण सिद्धी त्याचं फार सामर्थ्य आहे. एवढा समाज आपल्या मागे लागेल, एवढा समाज मागे लागेल. हा, लोकांच्याच इच्छा पूर्ण करण्याकरता आपलं आयुष्य निघून जाईल. तुम्ही हरीला ओळखणार कधी? हरीला ओळखणार कधी? आपल्याला परमार्थाची साधना करण्याकरता जीवनामध्ये वेळ जाणार नाही, किंवा तुमच्या अंतःकरणामध्ये ती इच्छा शिल्लक राहणार नाही, इच्छा शिल्लक राहणार नाही. म्हणून एकदा त्या सिद्धी प्राप्त झाल्या की माणसं प्रसिद्धीच्या मागे लागतात, प्रसिद्धीच्या मागे लागतात. म्हणून संतांनी काही प्रसंगाने सिद्धीचा स्वीकार केला. प्रत्येक संतांच्या जीवनाचा विचार करा, नाथपानाच्या जीवनाचा विचार करा, तुकोबांच्या जीवनाचा विचार करा, नामदेव महाराजांच्या जीवनाचा विचार करा, परिसा भागवतांच्या जीवनातला विचार करा. सकल संतांच्या जीवनामध्ये अशा कोणत्या संतांच्या जीवनामध्ये ही सिद्धी नव्हती? होती सर्वांच्याकडे, पण महाराजांनी फार सुंदर वर्णन केले बरं का. सिद्धी लावी पिशे ती वेळ लावते, पण ज्याने हरीला ओळखलं कोण त्याशी पुशे, तो त्यांच्याकडे बघत नाही. तो त्यांना किंमतही देत नाही. कसं? त्याला दृष्टांत दिला राजहंसाचा बर का. नाथ महाराज म्हणतात, राजहंस नावाचा पक्षी आहे, दुर्लभ आहे, त्याला देवानी सामर्थ्य दिलंय. दूध आणि पाणी एकत्र करून जर त्या राजहंस पक्षाच्या समोर ठेवलं तर तो काय करतो? त्यातलं पाणी बाजूला करतो आणि दूध तेवढं सेवन करतो बरं का. दूध तेवढं सेवन करतो. किंबहुना पाणी मिश्रित दूध कधीही राजहंस घेत नाही. त्याला देवाने योग्यता दिलेली आहे. त्याची चोच त्या दुधामध्ये बुडवलं की तो फक्त दूधच घेतो. पाणी तसंच शिल्लक राहतं बरं का. पाणी तसंच शिल्लक राहतं. देवाने ही निर्माण केलेलं आहे बरं का. फक्त राजहंस पक्षाला जी योग्यता दिलेली आहे, राजहंस पक्षाला जी योग्यता दिलेली आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये पदवी आहे, परमहंस परिव्राजकाचार्य. कोणाला आहे? अभववाल्यांना नाही, श्रीमद शंकराचार्य. अभववाल्यांना नाही. अभववाले जसे घरात खातात तसे हॉटेलचंही खातात. त्याला घरातलं आणि हॉटेलचं फरकच कळत नाही. संन्यासी तो आसाराचा त्याग करतो आणि साराचा स्वीकार करतो बरं का. सार तेवढे स्वीकारतो, आसाराचा तो जीवनामध्ये स्वीकारच करत नाही, लक्षात ठेवा. म्हणून नुसता कपड्याचा रंग बदलला म्हणजे परमहंस होत नाही, लक्षात ठेवा. कपड्याचा रंग बदलला म्हणजे परमहंस होत नाही. संन्यासी कोणाला म्हणतात? भगवी कपडे घातले की आपण संन्यासी म्हणतो नाही. तो संन्यासाचे प्रकार सांगितले आणि त्या प्रकारामध्ये परमहंस हा सर्वात श्रेष्ठ संन्यासी बरं का. कुणी अवस्था आहे तसं इथं महाराज वर्णन करतात. हा पक्षी आहे आणि त्या पक्षाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. महाराजांनी प्रश्न केलाय, नेले राजहंस पाणी काही, असं तुम्हाला कुठं ऐकायला मिळालं का? राजहंसाने दूध ठेवलं आणि पाणी नेलं. शक्यच नाही. असं इतिहासामध्ये घडलेलं नाही.
जसं राजहंसाच्या समोर ठेवल्यानंतर तो पाण्याचा स्वीकार करतच नाही, तो दुधाचा स्वीकार करतो. तो पाण्याचा कधी स्वीकार करत नाही. तसं महाराज म्हणतात, ज्याला मोक्ष प्राप्त झाला, ज्याने हरीला ओळखलं, तो सिद्धीचा स्वीकार करेल का? नेले राजहंसी पाणी काही, असं घडणं शक्यच नाही. महाराज म्हणतात, अशा अधिकाराला जो प्राप्त झालेला आहे तो या सिद्धीच्या माग लागत नाही. पण महाराज म्हणतात, हरीला ओळखणं फार अवघड आहे का? त्याची रूप भिन्न भिन्न आहे, त्याची रूप भिन्न भिन्न आहे. आणि त्या रूपाविषयी आज समाजाच्या अंतःकरणामध्ये काय आहे? संदेह आहे. मग तो संदेह कधी जाईल? जर संदेह जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला ओळखता येत नाही. पण आज समाजाची अशी अवस्था आहे, बरेच लोक या देवाच्या बाबतीत संदेहाने संपन्न आहे. आणि संदेहाने जी माणसं संपन्न आहेत, त्यांच्या बाबतीत काय जीवनामध्ये घडलं ते महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. काय ते करावे